जेजुरीला निघालो म्हणल्यावर डोंगर बघावं लागते का नाही? हे बघा डोंगर म्हणलं आपली गाडी एवढं मोठं घाट कसं चढण आपली छोटीशी गाडी. हे बघा डोंगर कसं आहे भारी ना हो माय. घाट चढावं लागतंय. अजून किती लांब आहे जेजुरी? अजून 20 किलोमीटर जेजुरी आहे. चढला गेली आपली गाडी आता. इथं बघायला म्हणजे डोंगर आहे. घाट कसलं आहे खाली दिसत नाही तिकडून. हे काय नाही तिकडचा घाट कसलाय कुठं तिकडून यायचा. आता हे चढण का आपलं घाट? हे घाट चढण का? बाबा माझ्या मजा नाही गाडीत चालाय खाली त्याच्या बाप्पाची आहे ना ते समजी केला. घाट चढणं गेले बाबा आठवू आपण आता. रॉंग साईडला चाललो काय असलं डेंजर कसं चढण आपलं आठवू. ड्रायव्हर आपण म्हटल्यावर चढावंच लागते. कोणता घाट आहे माहित आहे का? चढलो मग घाट काय कळलं. आलो घाटावर. पार्किंगला एवढं अजून लांब आहे घाट. चला बाबा चढलो काय का हो ना घाट. आता आलो घाटावर थांबलो जरा. एक नंबर जायचं आहे. असलं डेंजर घाट बाबा बाबा बाबा. एक तर आपण नवीन ड्रायव्हर मध्येच अडकलं होतं गाडी आपलं. आयन घाट चढता काय म्हणतात त्याला घाटावर. असलं डोंगर आहे वरी डोंगरावर मैदान क्रिकेटचं ग्राउंड. हे ग्राउंड बनवायला डेंजर आहे. बघा पावसाळ्यामध्ये जरा कसं हिरवागार एकदम जबरदस्त दिसणार. आता जरा उन्हाळ्याचं सगळं सुकले पण पावसाळ्यात असं नंबर एकचं असं हिरवागार दिसणार आहे. तर आता आम्ही निघालो जेजुरीला जाता जाता म्हटलं एखादी व्हिडिओ बनवून टाकतो पटकन. अजून एक इथून 15-20 किलोमीटर असेल वाटलं मला जेजुरी जायचं. आता जेजुरीमधलं व्हिडिओ काढतो डायरेक्ट. बघत राहा. सबस्क्राईब करा. तर म्हटलं गाडी घेतल्यापासून आपण गेलो नाही कुठल्या देवाला. जाऊन येऊ म्हटलं डायरेक्ट जेजुरीला. जेजुरी आपलं जरा पुण्याहून जवळ दिसलं. एक 30-35 किलोमीटर. म्हटलं जाऊन यावं जेजुरीलाच. मग काय गाडी घेतल्यावर कुठल्या तर देवाला जावं लागतं. पहिल्या सुरू आपण कुठलं तर वाहन घेतलं. माझ्या जिंदगीतलं पहिलं वाहन म्हणजे एक रिक्षा घेतलेला मी. ह्याच्या अगोदर मोटरसायकल नाही काही नाही. म्हटलं देवाला जाऊन यावं लागते. असं कसं जमते. जरा लगवीला लांब यावं लागते कारण की सगळं मोकळंच आहे. जरा लांब. हे डोंगरामध्ये जरा वेगळंच दिसायला. एक नंबर असं डोंगरामध्ये असं बसावं का घंटावर वाटाले एवढं चांगलं. असं डोंगरामध्ये बसले की नंबर एक. असं जरा पावसाळ्यात तर कसं गवतात ते हिंडायला येत नाही. उन्हाळ्यातच बरं पण जनावराला खायला भेटत नाही. पावसाळ्यात हिरवंगार राहते मग खायला पियला मुक्या जनावराला राहते. त्याच्यामुळं जरा दिसायला पण चांगलं दिसते पावसाळ्यात. आता जातो आम्ही मग जेजुरीला. हे बघा डोंगर नुसतं पाठीमागं डोंगर. आमची गाडी चढत नव्हती त्या घाटावर. मध्येच अडकून बसलो. माझं डुक होऊ लागलं. आयन त्या चढतीवर माझं आटू काय म्हणतात
ऐन चढायला गाडी थांबली की बाबा मला लय भीती वाटत होतं. मग काचाक्याने ब्रेक दाबलं, मागून एस टी येऊन थांबल ती मायच्यानं लय घाबरलो होतो मी. घाटाला असं चढतीला जर गाडी एकदमच थांबलं का नाही, माणसाला जरा नवीन माणूस तर घाबरतेच. त्याला न्यूट्रल कळायचं, मला तर न्यूट्रल कळायचं कळना गेलं तर एक तर नवीन माणूस आपण. तर ठीक आहे भावानो, धन्यवाद. चालतो मी जेजुरीला, जेजुरीमधलं व्हिडिओ काढतो आता डायरेक्ट.